तमाम मेहमानों में चालू हो रही है। देखो भाई शकील मूसा भाई जहाँ कहीं हो स्टेज पे आ जाए, सरिता बर्तन वाले स्टेज पे आ जाए, बोलू शाह स्टेज पे आ जाए, आसिफ शाह स्टेज पर आ जाए, और जो भी जिम्मेदार है जिनका नाम मैं ले पा रहा हूँ उनसे गुजारिश स्टेज पर आ जाए। हाजी लियाकत प्राण साहब जहाँ कहीं हो वो भी स्टेज पर आ जाए, जहाँ कहीं भी स्टेज पे आ जाए। आसिफ शाह, बोलू शाह साहब, जाके कमर सिंह खाटिक साहब, अमित शाह साहब, गफ्फार अंसारी, शरीफ शाह साहब, रहमान भाई, खानदेश मुस्लिम समितीच्या वतीने आज 35 जोडप्यांचा सामूहिक विवाह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। याच्यासाठी नवरीकडनं 5,000 रुपये, नवरदेवकडनं 5,000 रुपये, त्यांच्याकडनं 10,000 रुपये असं त्यांच्याकडनं घेतलेले आहे। तरी त्यांना त्यांचे 200 लोकांचे जेवण, एक कपाट, रॅक, कूलर आणि 50 बर्तन, पलंग, गादी, जे संसारची वस्तू आहे या अशा लोकांना देण्यात आली आहे। खानदेश मुस्लिम समितीच्या वतीने ही ज्या लोकांचे लग्न हे फार गोरगरीब आणि साधारण परिस्थितीचे लोक आहे, मुस्लिम धर्मानुसार मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपण म्हटले आहे की लग्न जेवढ्या स्वस्त होईल तेवढा स्वस्त करा। या महागाईच्या काळामध्ये जरी एक माणूस लग्न करायला गेला त्याला 2-5 लाखाच्या वरच लागत आहे। आज 10,000 मध्ये काही येत नाहीये। तरी खानदेश मुस्लिम समितीच्या वतीने हे उपक्रम आम्ही राबवले आहे। इथे 35 जोडप्याचं लग्न आयोजित करण्यात आलेले आहे। फक्त 10,000 रुपये नवरीकडनं 5 आणि नवरदेवकडनं 5 घेऊन 10,000 रुपयामध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। तरी याच्या पुढे अजून जास्त आम्ही कार्यक्रम करणार आहोत। आज 35ची आमची लोकांची मदतीने आम्ही 35 केले। या ज्ञानेश्वर लोकांनी कोणी भांडे दिले, कोणी अन्न दिले, कोणी धान्य दिले, कोणी कपाट दिले, कोणी कूलर दिले, असे लोकांचे आम्ही खानदेश मुस्लिम समितीच्या वतीने सगळ्यांचे अभिनंदन करतो। त्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतोय की त्यांनी आम्हाला या उपक्रमासाठी एवढी मदत केली आहे। अशीच मदत तुम्ही जर आम्हाला करत आहाल तर पुढे आम्ही 100 पर्यंत करण्याची आमची इच्छा आहे। मुख्यमंत्र्यांना तशी विनंती केलेली आहे, माननीय आमदार अनिल अल्ला गोटेंना तशी विनंती केलेली आहे, माननीय कलेक्टर साहेबांना तशी विनंती केलेली आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन पाठवून तशी मदत आणि अल्पसंख्याकांना काय सुविधा आहे आणि शासनामार्फत काय देणगी तशी आम्ही मागणी केलेली आहे। मी गजानन कॉलनीत राहणार आहे। एक गरीब व्यक्ती आहे, हातमजुरी करणारा माणूस आहे। हा जे समितीने आम्हाला सहकार्य केला आणि जे प्रत्येक 35 लोकांना सहकार्य केला याकरता मी यांचे आभार मानतो आहे। आणि प्रत्येक आमचे लोक जे याच्यात मेहनत केलेली आहे त्यांचे बी आभार मानतो आहे। यांनी जे प्रयत्न केला आज 2 महिन्यापासून प्रत्येक गरीबाच्या घरी जाऊन, प्रत्येक लोकांकडे जाऊन जे काम यांनी केलेलं आहे, मी समजतो का असे काम कोणीही करणार नाही। आणि याच्यापूर्वी गरिबांना आपलं बसवायचे असेल तर काय लोकांनी अशी मेहनत करून आणि यांना अशा उभार करून आपला यांचे लग्न करावा। आज असे अनेक जुळे होते, असे अनेक नवरी होती ज्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांचे लग्न जे वर्ष 1.5 वर्ष होणार नव्हता। पण आमचे जे सहकार्य करणारे लोक यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना समजावून इतकं मस्त सांगितलं की बुवा तुमच्याकडे पैसे नाही आहे, पैसे आम्ही लावणार आहे, तुम्हाला दान दहेज प्रत्येक वस्तू आम्ही देणार आहे। त्यांनी ते इतकं मोठं सहकार्य केलं की ज्यांच्याकडे पैसे नव्हते फी भरायचे ते फीसुद्धा आमच्या जिम्मेदारांनी भरलेली आहे। ते एक समितीच्या मी मनापासून आधार मानतोय। आणि जे माझे कार्यकर्ता मोठे आहे, जे माझे भाऊ आहे, ज्यांनी मेहनत केलेली आहे, त्यांच्या तहे दिलापासून मी शुक्रिया अदा करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।